मुंबईतील तळवली नाका इथे माजी आमदार रमेशदादा पाटील यांच्या आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या नवीन ट्रान्सफॉर्मरचं उद्घाटन माजी नगरसेवक तानाजी पाटील आणि भाजप मच्छीमार सेल अध्यक्ष ॲडव्होकेट चेतन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। नवी मुंबईतील तळवली नाका येथील लाईटची समस्या अनेक वर्षांपासून येथील रहिवाशांना भेडसावत होती। वारंवार विजेची समस्या निर्माण होत असल्याने स्थानिक रहिवाशांना आणि व्यावसायिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता। त्यामुळे येथील रहिवाशांकडून माजी आमदार रमेशदादा पाटील यांच्याकडे विजेची समस्या सोडवण्याची मागणी होत होती। नागरिकांच्या होत असलेल्या मागणीमुळे माजी आमदार रमेशदादा पाटील यांनी या ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याकरिता आणि इतर विद्युत विषयक कामं करण्याकरिता आपल्या आमदार निधीतून 50 लाखांचा निधी मंजूर केला होता। आज या ठिकाणी उभारण्यात आलेल्या ट्रान्सफॉर्मरमुळे आणि इतर विद्युत विषयक कामं केल्याने या परिसरातील नागरिकांची वर्षानुवर्षे चालत आलेली विजेची समस्या सुटली आहे। लाईटीचं खूप आता छान झालं काम। एवढे दिवस खूप आम्ही त्रासमध्ये होतो, आता झालं। रमेश पाटील दादांच्या हिशोबाने एकदम एको झाले। दोन दिवस कधी दीड दिवस लाईट नाही राहायची, आता खूप छान झालं। आता लाईट जायचं नाही एवढीच अपेक्षा आपल्याला। याविषयी सविस्तर माहिती भाजप मच्छीमार सेल अध्यक्ष ॲडव्होकेट चेतन पाटील यांनी दिली आहे। सर्वप्रथम तर मी आमचे लोकप्रतिनिधी, आमचे समाजाचे आमदार, कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेशदादा पाटील यांचं मी खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद देतो की त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना आम्हाला लोकांच्या हितासाठी काम करायची संधी मिळालेली आहे। तळवली नाका, गोल्डन नगर, तळवली गाव, गोठवली, रबाळे, सेक्टर 21, तळवलीचं ची शेतकरी शिक्षण शाळा, मात्रेळी, असं एक मोठा परिसरामध्ये गेले वर्षानुवर्ष नाही तर दशक, काय बोललो मी, दशक आम्हाला लाईटची समस्यांनी आम्ही त्रस्त होतो। लोकप्रतिनिधी अनेक होऊन गेले, परंतु कधी या तळवली, गोठवली, घनसोळी आणि रबाळेच्या समस्यांवरती ज्वलंत कधी लक्ष दिलं नाही। परंतु भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वानेच, म्हणजे आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला, म्हणजेच रमेशदादांना विधान परिषदेवरती संधी दिली आणि त्याचं सोनं करत आम्ही स्थानिक भूमिपुत्र म्हणून आणि आमचे जे रहिवासी आहेत समोर, जे जुगी झोपडीमध्ये राहतात, सेवा वस्तीमध्ये राहतात, त्यांना अनेक दशकांपासून ह्या लाईटच्या समस्यांनी भेडसावलं होतं। ते करायचं काम आम्हाला या आमदार रमेशदादांच्या फंडातून आणि DPDCच्या माध्यमातून आम्हाला योग आला। 50 लाख रुपये खर्च करून आम्ही तळवली नाक्यावरती आणि तळवली गावामध्ये, म्हणजे दोन्हीकडे 50-50 लाख असं खर्च करून नवीन ट्रान्सफॉर्मर बसवले, नवीन 8 फीडरच्या लाईनी टाकल्या, नवीन सबस्टेशन आम्ही रबाळे पोलीस स्टेशनच्या समोर उभारले। 33 करोड रुपये आम्ही सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आणि बावनकुळे साहेब 2019ला 18ला मंत्री होते आपले ऊर्जा, तेव्हा त्यांच्या नेतृत्वात आम्ही ते घेतलं। त्यानंतर फडणवीस साहेबांकडे 22 ते 24 होतं ऊर्जा, त्यांच्या नेतृत्वामध्ये आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली 33 कोटीचं तेवढा सबस्टेशन आणलं आणि त्याच्यामुळे आता ह्या भविष्यातल्या ह्या 4ही गावांमध्ये आता लाईटची कायमस्वरूपीची समस्या सुटणार आहे। अनेक लोकप्रतिनिधींनी आम्ही करतो, होईल, ही फक्त आश्वासनं आणि चालढकल करून फक्त वेळ काढला, पण प्रत्यक्षात काम लोकांसाठी काय आहे ते जनतेलाच दिसणार आहे। आणि मी पुन्हा एकदा आमच्या गोल्डन नगरचे, तळवली नाक्यावरचे आणि आमच्या तळवली गावातले, गोठवली, रबाळे, सेक्टर 21, शेतकरी शिक्षण शाळा आमची संपूर्ण, म्हात्रेआळी, आमचे द्वारकानाथजी आहेत त्यांचे घर, ह्या सगळ्याकडं रोषणाईचं काम हे आदरणीय रमेशदादांच्या माध्यमातून इकडच्या परिसरामध्ये झालंय। एवढंच मी या उद्घाटन प्रसंगी सांगतो आणि या दुकानदारांना आणि या जुगी झोपडीवाल्यांना ह्यापुढे ह्या लाईटच्या समस्या कमी होतील आणि त्यांना त्या समस्यापासून तोंड फार कमी द्यायला लागेल आता। आणि त्याचप्रमाणे या लाईटमध्ये समस्यांना 2 आपल्या ऑफिसेस आम्ही सबलेट करून घेतलेले आहेत। म्हणजे पूर्वी एकच हे होतं, त्यांच्याकडं ऑफिस होतं, ज्याच्याकडनं त्यांच्याकडे मॅनपॉवर कमी होती। मला वारंवार ते विनंती करतोय, दादा ऑफिस स्प्लिट झालं पाहिजे, म्हणून एक गोठवली ऑफिस मी केलेलं आहे आणि एक घनसोळी सब डिवाइड केलेलं आहे, दोन्हीकडे लोड डिस्ट्रीब्यूट केलेला आहे। त्यामुळे आता कामगारही त्याच्या माध्यमातून वाढलेले आहे, त्यांच्याकडे कामही
वाटून गेले, त्यामुळे प्रलंबित असलेली 12-12 तास 6-6 तासची लाईट नव्हती, त्याचं सुद्धा आम्ही ते स्प्लिट करून 2 ऑफिसेस क्रिएट केलेले त्यांच्या विनंतीप्रमाणे, आणि असे अनेक धोरणात्मक काम रमेशदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही या नवी मुंबईमध्ये सुद्धा केलेली आहे. तर माजी नगरसेवक तानाजी पाटील यांनी देखील या सुविधेमुळे नागरिकांना कसा दिलासा मिळेल यावर प्रकाश टाकलाय. तिथे लाईटीचा खूप मोठा प्रश्न होता. मग पावसाळा असो, उन्हाळा असो, हिवाळा असो, इथे सतत लाईट जात होती. कारण एकच ट्रान्सफॉर्मर या गोल्डन नगरमध्ये नाक्यावर होता आणि त्याचा लोड इथे रहिवासी खूप वाढलेले आहेत आणि त्या रहिवाशांचा वाढल्यामुळे इथे लाईटसिटी इलेक्ट्रिसिटी कमी प्रमाणात सप्लाय होत होती आणि त्याच्यामुळे सतत जात होती. दिवसातून 4 वेळा जात होती, 2-2 तास, 3-3 तास, 4-4 तास जात होती आणि त्याच्यामुळे हा नागरिकांना आणि मेन म्हणजे व्यवसाय करणाऱ्यांना, दुकानदारांना ह्याचा मोठा फटका बसत होता. परंतु आता रमेश दादांच्या माध्यमातून हा नवीन ट्रान्सफॉर्मर या मच्छी मार्केट जवळ झालेला आहे, हा यंगस्टर मित्रमंडळाच्या मैदानात झालेला आहे. त्याच्यामुळे आज आमचा सर्व नाक्यावरच्या लोकांना दिलासा मिळालेला आहे.